Hello, everybody. Good evening, and welcome to another year of Being Woman Instagram Live series. So, this year is our third year in our live series, and the guest today is Mrs. Poonam Chitre. Let's invite our guest. Please spare us because we both are Maharashtrians. We can speak in Marathi, and we have so many followers who are from Pune, Mumbai, Kolhapur, and so on. So, welcome, ma'am. सुरुवात करूया आपण जास्त वेळ न घालवता. एक क्विक इंट्रोडक्शन देते तुमचं. सो आज आपल्या बरोबर पूनम चितळे आहेत. चितळे ट्रॅव्हल्स पुणे यांच्या ओनर आहेत आणि 14 वर्ष ट्रॅव्हल आणि टूर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी भरपूर धडाडीने काम केलंय आणि खूप लोकांना त्यांनी भटकंतीचा आनंद दिलाय. सो मॅम वेलकम. आणि नुकत्याच महाकुंभला तुम्ही पण जाऊन आला आहात. सो त्यामुळे मला एक खूप एक्साइटमेंट होती की आपण यांचा अनुभव ऐकलाच पाहिजे की महिला दिनानिमित्त. आणि हे क्षेत्र तसं नेहमीपेक्षा वेगळं आहे. सो इथे एका स्त्रीने काम करणं तसं चॅलेंजिंग आहे. सो तुमचा प्रवास आपण चालूच करूया. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे भटकंतीची आवड तुम्हाला कधीपासून आणि कोणत्या वयात उत्कंठा निर्माण झाली? त्याच्यात खाणे-पिणे आणि साईट सीइंग याला जास्त महत्व होतं लॅव्हिश प्रवास आणि लॅव्हिश राहणे याच्यापेक्षा. म्हणजे आम्ही धर्मशाळा, भक्त निवास असंच राहायचो. कधी कधी रेल्वे स्टेशनवर राहिलेलो. आणि प्रवास तर पब्लिक ट्रान्सपोर्ट अगदी ट्रक मधनं, बैलगाडीतनं, ट्रॅक्टर मधनं असं केले. पण साईट सीइंग सोडायचं नाही आणि लोकल फूड सोडायचं नाही. त्यामुळे ती आवड पहिल्यापासून होती. इतिहास, भूगोल या 2 विषयांची आवड. त्यातलंच माझं शिक्षण, ग्रॅज्युएशन. मी स्वतःला त्यात अपडेट ठेवते कायम. आणि थोडे गॉड गिफ्ट की पटापटा एक रस्ता बघितला तर तो लगेच लक्षात राहणं किंवा दिशा, अंतर, वेळ यांचं ज्ञान ही गॉड गिफ्ट आहे की हेच माझं भांडवल आहे माझ्या सगळ्या बिझनेसचं. की मला भूगोल आणि इतिहासातली चांगली जाण आहे. त्याच्यामुळे हा बिझनेस मी उभा करू शकले. पण आजकाल बघतो की बरेच जण जे शिकतात त्याचा वापर फारसा होत नाही. तुमच्या दोन्ही डिग्रीजचा तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मध्ये चांगलाच वापर आहे. तो ज्यांना माहिती त्यांच्यासाठी सांगते. मॅम मी BA जॉग्राफी मध्ये केलंय आणि MA हिस्ट्री मध्ये केलंय. सो जो काही त्यांचं शिक्षण आहे त्याचा अनुभव त्यांना इथे येतो. तुम्हाला जर आठवत असेल तर सगळ्यात पहिली ट्रिप तुमची कोणती होती लहानपणीची वगैरे अशी आठवते? तिथे बाल विभाग आणि महिला विभाग सांभाळायची. तेव्हा तिथे माझ्या डोक्यात आलं की आपण ना या मुलांची टूर काढावी. तोपर्यंत तिथे बाल विभागात कोणी टूर काढलेली नव्हती. आणि आळंदी देहू ही पहिली माझ्या आयुष्यातली मी मॅनेज केलेली टूर आहे. आणि ती लहान मुलांची होती. पहिल्या वर्षी फक्त लहान मुलं होती. दुसऱ्या वर्षी हळूहळू त्यांचे पालक यायला लागले. तिसऱ्या वर्षी त्या सन्मित्र संघातला जिम्नॅस्टिक हा एक मोठा तिथला भाग होता. महिला विभाग, जिम्नॅस्टिकचे. आणि अशा प्रकारे 2 गाड्या मी भीमाशंकरला घेऊन गेले होते. मॅनेज मी केलं होतं, मदतीला लोक होती. पण जे धाडस करायला पाहिजे एखादी टूर नेण्यासाठी ते मी तिथून सुरुवात केली. मुळातच माझ्या आईचे अनेक नातेवाईक कोकण, हैदराबाद, लहान असताना सगळ्यात पहिली ट्रिप कोणती गेला होता? कुठे गेला होता? सगळ्या ठिकाणी आम्ही हिंडायचो. त्यातल्या त्यात कोकणातल्या आठवणी जास्त आहेत खूप. कारण बरोबर एप्रिल-मे महिना असायचा आणि भरपूर आंबे वगैरे खायचे. तर त्या काही आठवणीत लहानपणाच्या. त्यामुळे कोकणच पहिला आठवत. माझं स्वतःचं कोकण ऑल टाइम फेवरेट आहे. त्यामुळे कोकणची टूर म्हणलं की मला स्वतःला आनंद होतो. कोकण म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणीच आहे कधीही. कसं झालं की कॉलेज जीवनात तुम्ही याचं ट्रान्सफर कधी असं ठरवलं की आता आपण हे प्रोफेशन म्हणून हेच करूया असं? पहिलं असं होतं की काय म्हणजे ही म्हणते तर कसं काय होणार. पण आम्ही 2-4 ट्रिपा केल्या. हळूहळू गल्लीतले ओळखीचे नातेवाईक म्हणायला लागले, हो तुम्ही आणि सांगायचं आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. मग तुम्ही असे कुठे जाणार, आम्ही येणार. ते 5-6 वर्ष असे माझ्याबरोबर गल्लीतले लोक आले, नातेवाईक आले. आणि हळूहळू असं झालं की माझा मुलगा, मी आणि मिस्टर आम्ही 3 जण लाईनीत रेल्वेच्या रविवार पेठेत जे आमचं पुण्याचं आहे ऑफिस तिथे लाईनीत उभं राहून तिकीटं काढायचो 18-18. कारण एका माणसाला 6 तिकीटं. अजूनही तसंच आहे. एवढं सगळं मी करायची. स्वस्तात मस्त राहायची. पण तरी जेव्हा लोकांच्या काही फालतू तक्रारी यायला लागल्या तेव्हा माझ्या घरनं
सासूबाई सासरे म्हणा, मिस्टर म्हणा, की तू चक्क आता सर्व्हिस चार्ज घ्यायला लागला, बिझनेसच सुरू कर, तुला जेवढी माहिती आहे, तुला जेवढं येत आहे. आणि अशा प्रकारे तो बिझनेस आपोआप सुरू झाला. एक वेळ अशी आली, मी सांगितलं मी आता बिझनेस सुरू केलाय आणि झालं. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं मी बिझनेस करीन. आणि माझी एक पहिल्यापासूनची एक सवय होती की मी ज्या गावात जाईन त्या गावात ज्या हॉटेलात मी उतरले त्याच्या शेजारचं हॉटेल बघून यायचं, अजून काय काय लोकांशी बोलायचं, पानवाल्याशी बोलायचं, गाडीवाल्याशी बोलायचं, माहिती मिळवायची. मग कोणी म्हणायचं त्या हॉटेलपेक्षा हे हॉटेल चांगलंय, या खायच्या हॉटेलपेक्षा ते खायचं हॉटेल चांगलंय. तर ती माहिती, तो डाटा मी आपोआप गोळा करत गेले, ती म्हणजे सवय म्हणून. आणि त्यामुळे मला वेगळे कोणतेही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, ज्यावेळी प्रत्यक्ष बिझनेस म्हणून यात उतरले टुरिझम मध्ये. आता आता तरी निदान आपल्याला गुगल आहे किंवा भरपूर इन्फॉर्मेशन तेव्हा नेटवर मिळते. जेव्हा प्रभा, 15 वर्षापूर्वी इतकी माहिती अवेलेबल नसायची, तेव्हा मग तुमचे कसं रिसर्च करायचं तुम्ही वगैरे, पुस्तकं पर्यटनवरती लिहिणाऱ्या त्या गेल्या आणि बऱ्याच लोकांचे असे लेख मी वाचायची आणि ते सगळं जपून ठेवायचे. आणि त्यावेळेला काय असायचं, लेखामध्ये हॉटेलचे नाव नंबर यायचे आणि ते बदलायचे नाही, कारण ते लँडलाईन असायचे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावरनं मी प्रोग्राम चॉकआउट करायची. लहानपणापासून आमचे आई वडील जे हिंगले ना, तेव्हा सुद्धा आमच्या वडील नकाशा घेऊन समोर बसायचे आणि आम्हाला सांगायचे आता आपण इथून इथे जाणार आहोत. आणि भूगोलाची जात्याच जाण किंवा आवड असल्यामुळे आम्हाला ते कळायचं, येस आपण आता इथून पूर्वेकडे जाणार, मग आपण परत दक्षिणेकडे खाली येणार, आपला असा राऊंड ट्रिप आहे. तर हे आई वडिलांनी केलं की आमच्या बरोबरच त्यांनी ते मॅप रीडिंग करायचे आणि ती पण त्यामुळे सुद्धा एक ज्ञानात भर पडली किंवा जाण वाढली म्हणतो ना आपण. त्याच्यामुळे पुस्तकं वाचल्यावर लगेच कळायचं, अरे हा आता आपण इकडून इकडे जायचंय. नकाशा आणि भूगोल हा विषय असल्यामुळे, आवडीचा असल्यामुळे नकाशा वाचन किंवा कुठे अभयारण्य आहे, कुठे काय आहे, हे सगळं लगेच कळायचं. तुमची सगळ्यात आता आतापर्यंत ट्रिप्स झाल्यात म्हणजे त्याबद्दल आपण ऐकूच, तुमची अविस्मरणीय ट्रिप कशी कोणती वाटते तुम्हाला? म्हणजे तसं सांगणं अवघड आहे कारण रोजच तुम्ही इतक्या करता, पण तरी एक असती ना दिलची. आणि मग खरंच अविस्मरणीय कोणती, तर ऑफकोर्स कुंभमेळ्याची टूर. म्हणजे 12 वर्षाच्या, म्हणजे तो आता 144 वर्षांनी आला हा भाग वेगळा आहे, पण अगदी 12 वर्ष आपण धरली तरी अजून आता मला 12 वर्ष 100% ती काढता येणार नाहीये. 12 वर्षात एकदाच काढता येणारी टूर कुंभमेळा, जी अक्षरशः माझ्या कच्छ रणच्या टूरच्या रेल्वेमध्ये मी ठरवली. फक्त जाहिरात केली, 13-14 जणी जमल्या, कारण मला 13 लोकांचा हॉल मिळाला होता काशीमध्ये. पुन्हा तेच आहे, काशीला 5-6 वेळा गेले. मला तिथला भूगोल माहितीये, इतिहास माहितीये, गल्ल्या माहितीये, काशी ते प्रयाग अंतर माहितीये, रस्ते माहितीये, कुठून कसं जायचं माहितीये, रिक्षावाल्यांची ओळख आहे. या सगळ्या ह्याच्यात मला काही अडचणी असं वाटलं नव्हतं. फक्त एक ठरवलं होतं की ऍक्च्युली मौनी अमावस्याला आपण तिथे जायचं नाही. आता तो हादसा झाला, तो ऍक्च्युली पहाटे झाला, पण मी ते इतिहास माहिती असल्यामुळे किंवा अनुभवामुळे म्हणा. आणि मग आम्ही मौनी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी कुंभमेळ्याची टूर केली. विनासायास गेलो. आम्हाला काशीमध्ये पण काही लोकांनी सांगितलं की कदाचित तुम्हाला जागताच येणार नाही प्रयागला, पण ऍब्सोल्युटली 2.5 तासात मी काशीवरून प्रयागला गेले. 15 किलोमीटर आधी गाड्या थांबवल्या, रिक्षावाल्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं मॅडम 50 के बदले 500 लूंगा. म्हटलं कितना भी ले लो, बस हमें संगम तक पोहोचना है. काही नाही, आम्ही जाताना गणपती सारखी गर्दी होती, कुठेही चेंगराचेंगरी नाही, ढकलाढकली नाही, काही नाही. संगमावरती 2-2.5 तास आम्ही होतो. मनमुराद आंघोळी केल्या, तिथलं पाणी घेतलं. ते पाणी म्हणजे तिथे सोय होती की जे काही हे जवान लोक आहेत किंवा तिथले लोकल लोक आहेत ते आपल्याला बोटीने मधलं पाणी, संगमावरचं पाणी प्रॉपर आणून देत होते. म्हणजे आम्ही जिथे आंघोळी करत होते लोक, तिथलं ते पाणी नाही. आणि मग ते पाणी पिणी घेऊन मात्र पुन्हा आम्ही 3 किलोमीटर चालत आलो, जिथून आमच्या रिक्षा सुटणार होत्या. त्या रिक्षावाल्यांनी अनेक वर्षाची ओळख असल्यामुळे वेळ पाळली आणि आम्ही व्यवस्थित कुठलीही धक्काबुक्की, चेंगराचेंगरी, कुठलाही वाईट अनुभव न घेता. आणि लकीली असं झालं की आम्ही सेक्टर 20 मधनं आत गेलो, जिथे सगळ्या आखाड्यांचे जे 13 महत्वाचे आखाडे आहेत त्या सगळ्यांचे शामियाने होते म्हणा. सॉरी, शामियाना हा वेगळा शब्द आहे, पण आखाडे सगळ्यांचे होते. आणि एक आखाडा, निरंजन आखाडा, आम्हाला चक्क अजून बघता आला की ते कसं असतं आतलं सगळं. तर हे सगळं नशिबाचा भाग आहे. मी कायम म्हणते कृपा आहे माझ्यावर, मी प्रयत्न करते, चांगुलपणाने करते, प्रामाणिकपणे करते, ते कुठेतरी यश मिळतं. त्यामुळे कुंभमेळ्याची टूर ही नक्कीच अविस्मरणीय आहे. काय आणि इतक्या लोक तुम्हाला मिळवणे, इतके लोक कसं आहे माहितीये का, तुमची ट्रिप लोकांसाठी फुलच असती, त्यामुळे किंवा अगदी काहीतरी चांगलं असेल त्यामुळे ते लोक येतात, नाही तर कसे. मी माझ्या टूरच्या ह्याच्यात लिहिलंय की जे प्रवृत्तीने मध्यमवर्गीय आहेत अशा लोकांसाठी माझ्या टूर आहेत. याचा अर्थ मी पैशाची
संबंध लावलाच नाहीये. आता प्रवृत्ती मध्यमवर्गीय म्हणजे काय, हॉटेल स्टँडर्ड असतात, स्वच्छ असतात, पंखा असतो, एसी असतो, टीव्ही असतो. हा, पण तुम्हाला ते आपल्याला केटलच पाहिजे तर नाही, तुम्हाला सोफा सेट पाहिजे नाही, किंवा दुसरं ज्यांना टपरीवरचा पण चहा चालतो, ही मध्यमवर्गीय वृत्ती आहे. आम्हाला हॉटेलात 50 रुपयाचा चहा पाहिजे तर माझ्याकडे नाही, मी 10 रुपयाचा चहा, याचा अर्थ प्रत्येकाला असं होत नाही, कधी कधी 50 रुपयाचा चहा मलाही द्यावा लागतो, पण मी टपरीवर. तर माझ्या मते की मी प्रवृत्ती असं नाव देते याला, आर्थिक स्तर कुठलाही असू दे, ती प्रवृत्ती लागते. त्यामुळे माझी हॉटेल स्टँडर्ड असतात, माझे खायची प्यायची हॉटेलं साधी असतात, 20% कधी कधी हायफाय असतात, नाही असं नाही. हा जो फरक आहे की हे, आणि मी मुळात सगळं क्लिअर असतं माझं. म्हणजे आता उदाहरण होतं की मी ट्रिपल बेडरूमचं देणार असेल तर त्या ट्रिपल बेडरूमचा चार्ज हा कमी आहे, एवढंच नाही तर जे कोण मॅट्रेसवर झोपणार आहे खालती, प्रत्येक ठिकाणी 3 बेड नसतात, खाली एक मॅट्रेस असते, मग त्याला पण पैसे कमी असतात, आणि हे सगळं क्लिअर जाहिरातीमध्ये लिहिलं असतं. त्यामुळे शक्यतो कुठली शंका प्रश्न तुम्हाला पडू नये, कुठलाही हिडन काही नसतं. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे प्रामाणिकपणावर. मुळातच लोकांनी खूप हिंडावं आणि स्वस्तात हिंडावं, स्वस्तात मस्त हिंडता येतं, हे जे लहानपणापासून बाळगडू आम्हाला मिळालं त्याच्या वृत्तीने मी माझं काम करते. आव्हान वेगळी अशी काय नाही, स्त्रीत्व हेच माझं आव्हान. महिला म्हणून तुम्हाला काय आव्हानं आली आहेत फक्त आतापर्यंत? पुरुष विश्वास ठेवला, पण बायकांनाच जरा असं लेडीज करू शकते का असं, हे सुरुवातीचं बरं का, आता नाही. आता माझ्यावर मॅक्झिमम महिलाच असतात, आणि आता काय बदललाय, मी सुरुवात केली तेव्हा इतक्या काही ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये लेडीज टूर वगैरे असं नव्हतं, आणि एकटी लेडीज होत्या, नाही असं नाही, पुण्यात सुद्धा एकट्या लेडीज मिळाल्या होत्या, पण तरी सुद्धा एक शंका असायची लोकांच्या मनात. पण आता नाही, आता खूप विश्वास आहे लोकांचा त्याच्यामुळे. आणि मुळात मी सांगू का, तुमचं वागणं, बोलणं, राहणीमान याच्यावर खूप काही अवलंबून आहे. मला आतापर्यंत 14 वर्षाच्या आयुष्यात बिझनेसमध्ये कोणताही वाईट अनुभव एक स्त्री म्हणून आलेला नाही, कारण तो अनुभव मला यावा असं मी वागत नाही, असं मी नेहमी म्हणते. तुम्ही चांगले असलात की जग चांगलं असतं ऍक्च्युली. आणि शेवटी असं की तुम्ही बिझनेस करता म्हणल्यानंतर तुमच्या राहणीमान, वागणं, बोलणं यात कुठेतरी मॉडरेट पण असलं पाहिजे, सगळ्यांना ते पटलं पाहिजे, आवडलं पाहिजे, तुमची मध्यमवर्गीय स्त्रीत्व हे त्यातनं दिसलं पाहिजे. त्यामुळे मला कधीच असं वाईट अनुभव नाही मॉडरेटपणा जो म्हणला, तर आता एवढ्या लोकांमधनं घेऊन जायचं म्हणजे एक टेम्परामेंट पण आपली तशी पाहिजे. कारण कधीतरी एखादा चिडखोर माणूस असेल आणि तो ट्रिप मॅनेजर असेल तर ते म्हणजे हिटलरशाही पण करू शकतात. सो तुम्ही टेम्परामेंट कशी सांभाळता, कधीतरी आपल्याला पण इरिटेशन होऊ शकतं, कारण तेच प्रश्न विचारतात लोक, तर ते कसं बॅलन्स करता? नाही समजलं का परत सांगा. आपण कसं, आपण जर आपल्याला जर एखाद्याला फोन करायचा असेल तर 10 वेळा लावतो ना, की नाही तुझ्याशी बोलायचं ते मला, म्हणून मी 10 वेळा फोन लावीन. सेम आहे, माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शंका निरसन झालं पाहिजे, त्यामुळे पहिल्यांदा चिडत नाही. पण एक आहे, मी 90 ते 99% माहिती टूरला जायच्या आधी ग्रुपमध्ये देते, आणि चक्क लिहिते आधी सगळे मेसेज वाचायचे, ऐकायचे, पाहायचे. जर 30 शंका आणि प्रश्न विचारली तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही. आणि विचारतात, मी एकच उत्तर लिहिते, ग्रुपमध्ये प्रश्नाचे उत्तर लिहिलेलं आहे, वाचा, ऐका, पहा. मग लोक म्हणतात, हो जरा सांगाव कुठे लिहिलंय. त्यामुळे मुळातच मी सगळं आधीच सांगितलेलं असतं, लोकांना प्रश्न पडू नये अशीच सोय माझी, असं नियोजन माझं असतं काय. परंतु हो, त्रास होतो, काही काही लोक वाचत नाहीत, काही नाही, आणि मग मी त्यांना माझ्या पद्धतीने हँडल करते की अहो काय वाचा की जरा, मला जेवायचं, भूक लागली, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत बसू का, प्लीज उद्या बोलू वगैरे असं. पण माझा आतापर्यंत असा अनुभव की कोणी असं इतकं माझ्यावर चिडलेलं नाहीये, आणि इतका त्रास कोणी दिला नाही. ज्यांनी त्रास दिलाय त्यांना मी सरळ सांगितलं, तुमच्यामुळे मला त्रास होतोय, तुम्ही माझ्यावर नाही आलात तरी चालेल, हाही स्पष्ट वक्तपणा माझ्याकडे आहे, आणि तो मी काही लोकांच्या बाबतीत केलेला आहे. त्यांना मी नेत नाही, कारण तुमच्यामुळे मला त्रास होतो. तुम्हाला इतक्या शंका असतील, विश्वास असेल, इतकी वेळा येऊन पण जर वाटत असेल असं, तर मग सॉरी असं आहे. एक्झॅक्टली. टीमचं स्पिरिट पण मग त्यामुळे फरक पडतो बरेचदा. आता महिलांसाठी खास ट्रिप्स तुम्ही करता, तर त्यात नियोजन करायला काय काय विचार वेगळा करावा लागतो? ज्या ग्रुप टूर्स म्हणजे जेव्हा सगळे असतात आणि खास फक्त महिला असतील, तर त्यात काय असं वाटतं तुम्हाला? वेगळं ट्रीट करावं लागतं, आणि बरेच वेळा तिघे एकत्र असतात. पहिला म्हणजे फ्रेश रूम हा प्रकार, वृद्धत्व जे अबो 60च्या आसपास आहेत ते, लहान मुलं, त्यामुळे दर 2 तासांनी माझी गाडी कुठल्याही ऑल ओव्हर इंडिया 2 तासांनी गाडी थांबते माझी. म्हणजे मी तर म्हणते गाडीसाठी मी गाडी थांबवते, गाडीला पण जरा विश्रांती द्या. दुसरी गोष्ट अशी आहे
रात्रीचा प्रवास माझ्या 14 वर्षाच्या आयुष्यात मी एकदाही केलेला नाही. काहीही झालं तरी आपली टूर ही रात्री 10:30 पर्यंत जेवून खाऊन डेस्टिनेशनला जाणार, हे माझं नियोजन असतं. की रात्री मला कसं आहे, मला माहिती आहे रस्ते बिस्ते, मी कॉन्फिडन्स आहे, पण लोकांना भीती वाटते. अगदी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर होते, कोकणात जरा 7 वाजता अंदाज आला की लोकांना थोडासा वाटतं काही दिसत नाही, नुसती झाड आहेत. मला माहिती आहे कुठं जायचं, काय कुठं कोण राहतं, लहानपणापासून इतके कोकणात गेले, पण कोणत्याही प्रकारचं लोकांच्या मनात भीती किंवा असं काही वाटता कामा नये. त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास नाहीच, रात्री 10-10:30 पर्यंत डेस्टिनेशन असतं माझं. दर 2-1 तासांनी मी हे करते. आणि फ्री वातावरण असतं की कोणालाही काहीही वाटलं तरी लगेच मला सांगायचं. मेडिकल इमर्जन्सी पण आतापर्यंत आलेली आहे. आणि मला नशिबाने, मला वाईट अनुभव नाहीच आहेत, पण एक स्त्री काम करते म्हणून मला हॉटेलवाले, ट्रॅव्हल्सवाले, अगदी हमाल या लोकांनी खूप मदत केलेली आहे. म्हणजे त्यांना कौतुक. आणि पुन्हा तेच सांगते मी की पुन्हा आपलं वागणं बोलणं याच्यावर सगळं काय अवलंबून आहे, या मताची मी. त्याच्यामुळे मला खरंच खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे उत्तरेकडे गेल्यानंतर तर अगदी मॅडम जी आप बहुत अच्छा काम केले, लोगों को घुमा रही आहे, नमस्कार वगैरे करतात. आणि हे खूप मला अमेझिंग वाटतं. कारण साहजिकच आहे, एक तर मला घरातनं माझ्या परवानगी मिळाली का नाही हा भाग वेगळा आहे, पण मी मला सिद्ध केलं. आपण स्वतः सिद्ध करावं लागतं. मला असं वाटतं की स्त्री पुरुष हा भेद नाहीये. पुरुष असो स्त्री असो, तुम्ही स्वतःला सिद्ध करावं लागतं की तुम्ही हे करू शकताय, की मग सगळं सोपं आहे असं मला वाटतं. कुठला एक असा गुण आहे जो सातत्य ट्रिप किंवा टूर्स मध्ये तुम्हाला राखलं पाहिजे, असा की वर्षोनवर्ष एखादी गोष्ट ही करायची असेल? कारण टुरिझम मधले जे नियम असतात किंवा फी स्ट्रक्चर असतं, चार्जेस असतात, हे सतत चेंज होत राहतात, एक स्टेबल कधी नसतं. मी काही असं काही आहे का तुमचा मंत्र की जो तुम्ही कायम 2 महिने आधी रेल्वेचं रिझर्वेशन सुरू झालंय. इतके वर्ष मी रेल्वेची तिकीट माझ्याकडेच घेतलं होतं. आता 2 महिने रेल्वे रिझर्वेशन झाल्यामुळे गाड्या भराभरा फुल होतात, वेटिंगला येतात. आता माझ्याकडे एक एजंट आहेत, पण ते पण सांगितलं मॅडम तुम्ही आता 2-3 एजंट बघा, एकाच एजंट 30-30 तिकीट नाही काढू शकत. दुसरी गोष्ट अशी की आता हॉटेलवाल्यांच्या पॉलिसी बदलल्या. इतके दिवस कसं होतं, 4 महिने आधी आम्ही तिकीट काढायचो, 1 महिना आधी त्यांना बुकिंग दिलं, मला हॉटेल मिळायची. मला आता हॉटेलवाले फोन करतात. आता कसं आहे सांगते, एप्रिल महिन्यात मी कायम हिमाचलला नेते. जी रेस्ट ऑफ हिमाचल माझी टूर आहे, ज्यात मी शिमला, कुलू, मनाली हे टिपिकल सोडून चिंतपूर्णी, ज्वालाजी, बैजनाथ, धर्मशाला, पालमपूर, डलहौसी, खज्जियार, गुरदासपूर, अमृतसर हे नेते. त्या हॉटेलवाल्यांनी मला लगेच फोन केला, मॅडम जी आ रहे ना इस साल तो अभी से बुकिंग करवाइए. अभी लोक जल्दी मोठ्या ट्रॅव्हल कंपन्या लवकर बुकिंग करायला लागल्यात. कारण आता कसं होत आहे, मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांकडे 4 महिने आधी कदाचित कन्फर्मेशन कमी असतील लोकांची, आता 2 महिने आधी त्यांच्याकडे कन्फर्मेशन जास्त यायला लागले असतील, तर त्यांनी कदाचित तो फंडा बदलला असेल, मला माहित नाही आहे. पण हॉटेलवाल्यांनी मला असं सांगितलं, अब बड़े बड़े कंपनी जल्दी जल्दी हमारे यहाँ बुकिंग कर रहे हैं, तो आप भी जल्दी कीजिए. तर हे जे आहे, हे असे बदलाव कायम होतात किंवा हळूहळू नियम बदलतात, पैसे बदलतात, सुखसोयी किंवा मी जे काही देणार आहे इन्क्लूड आणि एक्सक्लूड हेही बदलतो. पण प्रत्येक जाहिरातीत स्पष्ट वक्तेपणा असतो की मी काय देणार आहे, मी काय देणार नाही, तुम्हाला काय करायचं. त्याच्यामुळे माझ्या मते ह्या एकाच गुणामुळे आणि प्रामाणिकपणा, कुठे हिडन काही नसतं, तुला 2 रुपये तिला 4 रुपये असलं काही नाही. जे काही असतं ते सगळ्यांच्या समोर. सगळे शंका आणि प्रश्न ग्रुपमध्ये विचारा अशी माझी हट असते लोकांना. तरी लोक मला पर्सनलला विचारतात, मी तो ग्रुपमध्ये फॉरवर्ड करते. कारण एकच प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पण विचारायची लाज वाटत असते. अशा वेळेला मी तो प्रश्न फॉरवर्ड करते ग्रुपमध्ये, त्याचं उत्तर देते. नाव मी कोणाचं लिहित नाही. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की माझ्यावर येताना तुमचं मन साशंक पाहिजे, अजिबात शंका नको, निश्चंक पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला टूरला यायच्या आधी मिळाली पाहिजे. तिथेच निम्मी टूर सक्सेस झाली. लोकांना फुल विश्वास आहे माझ्यावर की आता हे सगळं झालंय, आता फक्त जाऊन साईट सीन करायचंय, असं आहे. आणि आता तुम्ही जसं आता नॉर्थचे सगळे डेस्टिनेशन सांगत होता की आता समजा काही जणांना फारशी आवड नाहीये, पण त्यांना जर सुरुवात करायची असेल तर कुठल्या डेस्टिनेशन्सनी किंवा कुठल्या रूटनी त्यांनी सुरुवात करावी ट्रिपसाठी? तिकडे नाही गेलं तर चेन पडत नाही. म्हणजे टूर माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीपासून पण मी जवळजवळ दरवर्षी हिमालयात जायची आणि फिरायलाच, म्हणजे असं काही नाही. तर मला असं वाटतं की लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात जावं. कुठेही जा, मग तुम्ही समुद्रात जा, तुम्ही जंगलावरती जा, तुम्ही हिमालयात जा. मगाशी तुम्ही प्रश्न विचारला तो अर्धवट राहिला माझा की कुंभमेळा ही 22 महिन्यात टूर झालीच.
पण दुसरा जो भाग आहे की माझ्या आवडीच्या टूर कोणत्या आहेत किंवा लोकांनी काय बघावं भारतातलं, तर हिमालय, मग ते काश्मीर असेल, इकडे अरुणाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल आणि हिमाचल असेल. दुसरं म्हणजे वाळवंट. भारतात वाळवंट फक्त जैसलमेर जवळ सम सँड डून्स इथं बघायला मिळतं. एकही गवताचं पात्र नसतं. तो एक माझा अत्यंत आवडीचा भाग आहे. तर कधी आपल्याला वाळवंट बघायला मिळणार ना, नाही तर नाहीच. तिसरं म्हणजे कच्छचं रण भारतातल्या लोकांनी अवश्य बघावं. ते एक जिओलॉजिकल मॅजिक आहे. त्यामुळे जी काही जाहिरात आहे की कच्छ नाही देखा तर कुछ नाही देखा, कारण माझ्या मते, माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे जगामध्ये फक्त 2 ते 3 ठिकाणी अशी ही भूमी तयार होते ज्याला रण म्हणतात. सो कच्छचं रण हा अमेझिंग अनुभव आहे. असं वाटतं की सगळीकडे नुसता बर्फ पसरलाय, पण तो बर्फ नसतो, तर ते असतं मिठाची जमीन. ती कम्प्लीट मिठाची जमीन असते. माझ्या फेसबुक पेजला पूनम चितळे असं तर कोणी टाकलं तर मी आत्ताच जानेवारीत कच्छ रण टूर केलेली आहे, त्याचे फोटो मी तर सगळं आहे. त्यामुळे लोकांनी वाळवंट बघावं, कच्छ रण बघावं, हिमालय बघावा, एकदा तरी नर्मदा मैयाच्या काठी जावं. तिथे सुद्धा खूप चांगला अनुभव, एक प्रकारची शांती मिळते. कोकण सुंदर आहे. कोस्टल कर्नाटकात जी काही झाडी आणि समुद्रकिनारे ते सुंदर आहे. कन्याकुमारी सारख्या ठिकाणी आपल्याला खूप शांत वाटतं. नंतर आपल्या खजुराहोच्या ठिकाणी, वेल्लूर हडबडी सकाळी आपली काय संस्कृती आहे, अजिंठा एलोरा, ही आपल्या भारतातली शिल्पकला काय समृद्ध होती. म्हणजे अमेझिंग आहे, अद्भुत आहे, अविश्वसनीय असं चिमणी हाताने केलेलं काम आहे. हे लोकांनी बघावं. आपल्या भारतात जी विविधता आहे ती जगात कुठेही आहे असं मला वाटत नाही. म्हणजे त्यामुळे कुठेही जा, आधी निसर्गाच्या सानिध्यात जा. धार्मिक कृत्य आपण करतोच, कारण आपला बेस आहे तो. परंतु तुमच्या मनाला उभारी येण्यासाठी तुमचा एक ट्रिप केली ना की तुम्ही पुढची ट्रिप होईस तोपर्यंत फ्रेश राहता. मग ते तुम्ही 2 महिने ट्रिप करा, नाही तर दीड वर्षांनी. धार्मिक सहलीला अशा वेगवेगळे कंगोळे असतात. प्रत्येकाची आस्था आणि श्रद्धा त्याप्रमाणे टूर जातात. पुढचा प्रश्न आता विचारेन की सगळ्यात आता ही जी आपली गणित असतात ट्रिपची वगैरे, ते सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आर्थिक नियोजन. तर ते तुम्ही ट्रिप ऑर्गनायझर काय सजेस्ट कराल की लोकांनी ट्रिप करण्यासाठी कसं आर्थिक नियोजन करावं? त्याच ट्रॅव्हल कंपन्या त्यांच्याकडे रिकरिंगची काहीतरी सोय असतं असं मी ऐकलंय. हा, मी कधी बघितलं नाहीये. परंतु जसे सोन्याची भिशी असते तशी त्यांची असते की दरमहा इतके गुंतो आणि एक काहीतरी महिना ते घालतात आणि तुम्हाला ट्रिपला नेतात. तर मी कशी योजना वगैरे सुरू केलेली नाहीये. पण आपण जसं घरात आधी घर घेतो आणि मग लोनचे हप्ते फेडतो, तसं तर हे बरोबर उलट करावं. आधी पैसे साठवावे आणि मग नाही. कारण असं आहे की हे जरी आपल्या मनाच्या आणि आत्म्याच्या शांतीसाठी आवश्यक गोष्ट असली तरी व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला दाखवता येते लोकांना. घर दाखवता येतं, गाडी दाखवता येते, शिक्षण दाखवता येतं. पण ही एक अमूर्त गोष्ट आहे, पण ती आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की जे दाखवता येत नाही त्याची तजवीज आधी करायची आणि मग तो आनंद आपण घ्यायचा. आता कॅन्सलेशन हा एक मोठा भाग आहे बघतो आपण ट्रिप ऑर्गनाईज करताना, किंवा लोक भरपूर अगदी सांगतात पण ऐन वेळेस वॉकआउट होतात, अशा गोष्टी घडतात. सो याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत आणि ते म्हणजे कितपत त्याचं कॅन्सलेशन चार्जेस वगैरे कसं एकूण हँडल करायचं, हे तुम्हाला अनुभवाने जास्त अजून कळालं असेल सुरुवातीपेक्षा? हो, ते तर आहेच. ते हळूहळू अनुभवूनच कळतो. पण मी सांगितल्याप्रमाणे स्पष्ट वक्तेपणा असल्यामुळे कॅन्सलेशन चार्जच्या बाबतीत मला कधी कोणाशी काही भांडण वाद घालावा लागला नाही. ज्या रोड बाय रोड असतात, ज्या टूर बाय रोड असतात, त्याचं कॅन्सलेशन हा प्रकार जरा कमी होतो, कारण दुसरी व्यक्ती मी द्या सांगते किंवा दुसरी व्यक्ती मी घेऊन जाऊ शकते. फक्त रेल्वेच्या टूरला मात्र जर कोणी कॅन्सल केलं तर त्याचे पिरियड ठरले की तुम्ही आता तर 2 महिने आधीच आहे, आता मी 2 महिने आधी ऍडव्हान्स घेते बुकिंग कन्फर्मेशनचा, मग 1 महिना आधी मी मॅक्झिमम बॅलन्स घेऊन टाकते. आता त्याच्यानंतर जर 15 दिवसापर्यंत कोणी टूर कॅन्सल केली तर मी 80% तरी कापून देते, 20% परत करते. आणि अगदी 2 दिवसापासून जर कॅन्सल केलं तर मात्र मी काही देत नाही. म्हणजे इतर सगळ्या ट्रॅव्हल कंपनी जसं काम करतात तसंच मी काम करते आणि ते चार्जेस पहिल्यापासून सांगितलेले असतात. त्याच्यामुळे आम्हाला माहित नव्हतं वगैरे असं काही होत नाही. मुळात मी सांगितलं ना, पहिल्यापासून सातत्य जे आहे त्याची 2-3 कारण आहेत. एक स्पष्ट वक्तेपणा जो आर्थिक व्यवहारात पण आहे, नियमात पण आहे, लायसिंग बाबतीत पण आहे आणि जे काही मी तुम्हाला सेवा देणार त्याच्यात पण आहे. कुठेही छुपं काहीही नाही. त्याच्यामुळे हा बिझनेस मी आज 14 वर्ष व्यवस्थित करते. वेळेची शिस्त कशी मेंटेन करता, कारण सगळ्यांचे स्पीड वेगळे असतात ऑपरेट करण्याचे, ट्रॅव्हलर्सचे, पॅसेंजर्सचे? आता हे जर मी ओपनली सांगितलं तर लोकांना कळेल, अरे मॅडम कसं मॅनेज करतात, त्यांच्या मनात काय असतं. त्याच्यामुळे टू बी फ्रँक, गाडीवाला एक वेळ, मला स्वतःला एक वेळ आणि पॅसेंजरला एक वेळ असं करावं लागतं. तेव्हा ते तिथे बरोबर एका वेळेला येतात आणि नेहमी असं आणि मी सांगितल्याप्रमाणे थोडं टाइम स्पेस ठेवावा जातो. म्हणजे मला जर माहिती असेल की माझा 8 वाजता साईटसीइंग संपणार आहे तर मी ते 6 वाजता कसं संपेल याकडे लक्ष देईल. आणि जर असं वाटलं आणि माझी खासियत आहे जी अनेकांना माहिती आहे, म्हणजे आता समजा मी सांगितलं आज 8 वाजता साईटसीइंग संपणार, ते 6 ला खरंच संपलं तर मी एखादी गोष्ट एक्स्ट्रा दाखवते. असं होतं की आता नाही वेळ वगैरे असं काही. पण हा टाइम स्पेस माझ्यामध्ये सगळेच ठेवत असेल, मी तरी ठेवते बरेच वेळेला. आणि मग त्याला एखादी गोष्ट सरप्राईज दाखवते आणि ती गोष्ट दाखवणार फक्त मला ट्रॅव्हलरला माहिती असतं. मी लोकांना नाही सांगत तुम्हाला मी काय एक्स्ट्रा दाखवणार आहे का. मी 5 गोष्टी दाखवणार असेल तर लोकांना 3च गोष्टी सांगते. मग मी म्हणते अरे आता माझ्याकडे वेळ, आता मी लोकांना दाखवू शकते. ट्रॅव्हल्सवाल्यांना सांगावं का लागतं तर त्याच्याप्रमाणे ती गाडीचं पॅकेज मला देतात. त्यामुळे काही हिडन गोष्टी या असतात, मात्र त्या सरप्राईज असतात आणि चांगले असतात. त्या लोकांपासून मी त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा प्रकार थोडा सिक्रेट आहे. आता तुम्ही 14 वर्ष या व्यवसायात आहात, तर इन जनरल व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी सातत्य तुम्ही सांगितलं, त्यानंतर टाइम मॅनेजमेंट एक आहे, प्रामाणिकपणा आणि क्लॅरिटी ऑफ थॉट आतापर्यंत हे. अजून याच्या व्यतिरिक्त एक महिला ऑन्टरप्रिनर म्हणून किंवा एक इन जनरल बिझनेस करणारी कोणतीही व्यक्ती यांच्यासाठी काय 2-3 असे गुण सांगाल की जे तुम्ही अजिबात करू नये? नाही, करू नये का करावं असं नाही. मी माझ्या अनुभवानं फक्त सांगते. पहिली गोष्ट अशी की कोणताही बिझनेस उभारायला 3-4 वर्ष लागतात. म्हणजे मला लकीली असं झालं की मला कुठली पण टूर पहिल्यापासून तोट्यात नाही गेली, पण इन्कम सोर्स म्हणून पहिल्या 3 वर्ष मी त्याच्याकडे बघितलंच होतं. आधी फक्त इस्टॅब्लिश व्हायचं, लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करायचा की या खरंच स्वस्तात मस्त नेतात.
हे पहिले 3-4 वर्ष होतं. त्यामुळे पहिल्या टूरपासून मला एकदम प्रत्येक टूरला इतका फायदा होईल, इतक्या टक्क्यात फायदा होईल वगैरे असं काही नाही. मग कोणताही बिझनेस असं माझ्या मते ते थोडं पाळलंच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांचे टोमणे टक्के हे काय तू पुरुषासारखं काम करतेस. मग मी बोले मग मी म्हटलं छे मर्द कसलं, मी तर मर्दानी आहे. आमच्याकडे आदर्श मर्दानीचे पुरुष, त्यामुळे मर्द आणि मर्दानी या विषयाशी मी कधी गेलेच नाही. एक स्त्री म्हणून तर मला हे ऐकावं लागलं आणि घरच्यांकडनं याच्याकडनं. आणि मग ही खरंच एकटी करते का, कोणी सोबत असतं. टू बी फ्रँक, ज्या वारसा सवयी असतात बेलुराळे, बीड, खजुराहो, ओरिसा, आता औरंगाबादला मी गेले होते त्यावेळेला माझा मुलगा बरोबर असतो, तो सगळी माहिती देतो, तो इंडॉलॉजी शिकलेला आहे. पण त्या धार्मिक आणि निसर्ग पर्यटन सवयी असतात तिथे 20 लोकांना मी एकटीच हँडल करते. आता जर 30च्या पुढे ती संख्या गेली तर मी 2 गाड्या करते, माझ्या मुलाला घेऊन जाते. पण 80% टूर या मी स्वतः एकटी हँडल करते. आणि एकटी हँडल करते ते जास्त चांगल्या उलट बरं असतं. म्हणजे माझ्यामध्ये कोण असतो, हम करे सो कायदा असतो थोडंसं. त्यामुळे मी सांगू इच्छिते की लोकांना बळी पडू नका. तुम्हाला आता विजन तुम्हाला माहितीये, तुमचं ध्येय तुम्हाला माहितीये, मनात असंख्य विचार येतात, अतिशय भीतीचे विचार येतात. खरं तर काही त्याचा संबंध इतर कोणाशी नसतो. आपलं मन हाच पहिला आपला शत्रू असतो. गाडी वेळ पोहोचेल ना, मग बापरे दऱ्याखोरी आहेत, मग ते बंदच नसेल ना, मग लोकांना खायला वेळ मिळेल ना, मग 30 लोक नव्हतोय, 30 लोकांचं जेवण व्हायला 1 तास होईल ना, हे इतक्या साध्या प्रश्न शंकांनी मन पोखरून जातो. आता सवयीने मी हे प्रश्न उडून लावते, मला सांगते हा विचार नाही करायचा आपल्याला. पण ह्याच विचारांनी मी सांगते आधी आपल्याला आपलं लढावं लागतं पहिलं. आणि मग बाकीचे लोक आले. आर्थिक व्यवहार तुमचा चोख पाहिजे, कोणाचे पैसे ठेवू नका. माझे कधीच कोणाचे पैसे ठेवले नसतात. आज 12 वर्ष मी एकाच ट्रॅव्हलवाले भोसले, राजे भोसले असं त्यांचं गाडीचं प्रत्येक ट्रॅव्हल पुण्यात. आज 12 वर्ष मी त्यांच्याकडनं गाड्या होते. ते तुला म्हणतात मॅडम थांबा जरा, मला जेव्हा पैसे लागतील तेव्हा या ट्रिपचे मला पैसे द्या, असं उलटं त्यांचं. ते थोडक्यात कोणाचे पैसे पण आर्थिक व्यवहार चोख पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे त्याच्यात. आणि पहिली 2-3 वर्ष आणि मुख्य म्हणजे माहिती काढा. म्हणजे किती माहिती काढा, मंदिराच्या वेळा, मंदिराचे ड्रेस कोड, वीकली ऑफ, त्याचा इतिहास बघा, त्याचा भूगोल बघा, त्याच्या आजूबाजूला खायला काय मिळतं बघा, कुठे काय चांगली खरेदी करायची ते मिळा, ही माहिती काढा. माझा 80% बिझनेस आज जो मी केलेला आहे, 80% या स्थळांना मी स्वतः भेटी दिल्या आणि मग टूर सुरू केली. म्हणजे असं नाही झालेलं की मी दुसऱ्याबरोबर सहली लागले टूर नेतात आणि मग मला माहिती झाली, असं नाहीये. त्यामुळे माझ्या बरोबर पायलट टूर करायला सुद्धा माझ्या अनेक टुरिस्ट येतात. मी सरळ सांगते मला 4 जणी पाहिजेत, मला हे बघून यायचं TTM मी पण पैसे खर्च करणार, कारण मला सगळी माहिती काढायची. आणि असं माझ्या अनेक नातेवाईक येतात की चल काय तुला माहिती काढायची का, मग 1 दिवसाची टूर असो, नाही हिमाचल असो. मी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी मी आधी लोकांना अशीच नेत होते. तुमचा बिझनेस होता तेव्हा मी बरीच माहिती काढली, तो भाग वेगळा. मला महाराष्ट्रात मात्र खूप माहिती काढायला जास्त लागली, कारण महाराष्ट्रात मी जरा कमी हिंडले, कोकण सोडून फार हिंडले नव्हते. त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष सगळी माहिती काढणं, इतिहास, भूगोल, कल्चर, संस्कृती, रूढी, परंपरा. कारण तुमचा बिझनेस हा एक इन्फॉर्मेशनचा बिझनेस आहे, सोशल बिझनेस आहे, तुमच्या एकट्याचा नाहीये, इंटरॅक्ट होणार आहात तुम्ही लोकांशी. त्यामुळे ही माहिती तुम्हाला काढायला पाहिजे. या बिझनेस पुरतं मी बोलते, टूरच्या. आणि मुख्य म्हणजे निर्भयता पाहिजे, धडाडी पाहिजे. रेल्वेमध्ये होतात RAC, रेल्वेमध्ये RAC हा प्रकार इतक्या मग नसतोच माहित. मग त्या ठिकाणी मला एक्सप्लेन करून दुसऱ्या एखाद्या पार्टीच्या लोकांना सांगावं लागतं की अहो RAC म्हणजे काय आहे, हा नियम असा आहे. माझ्याही लोकांना सांगावं लागतं. पण रेल्वेतल्या काही नियम की रात्री 10 ते सकाळी 6 रेल्वेचा स्लिपिंग टाइम आहे, तेव्हाच सेटमधलं बर्थ खाली टाकायचं. या सगळ्या गोष्टींसाठी मी रेल्वेत भांडलीये. प्रसंगी 139 ला फोन केलाय, TC ला बोललीये, अटेंडन्सला बोललीये. पण हे सगळं करण्याची तुम्हाला एक धडाडी पाहिजे आणि नियम माहिती पाहिजेत, रूल माहिती पाहिजेत. वाचा, माहिती काढा, ज्ञान मिळवा असं नाही म्हणत मी. सगळ्याच कोणी ज्ञानी होऊ शकत नाही आणि सगळ्या बाबतीत काही माहितगार नसतात. पण जे आपलं क्षेत्र आहे, रेल्वेनी प्रवास करायचा आहे, रेल्वेचं माहिती असलं पाहिजे. कन्फर्म तिकीट, वेटिंग तिकीट, RAC तिकीट, त्याचे नियम, त्याचे कॅन्सलेशन, रेल्वे कुठे थांबते, अनऑफिशियल स्टॉप, ऑफिशियल स्टॉप, हे सगळं माहिती असलं पाहिजे रेल्वेनी प्रवास करताना. असं आता सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू एक आहे की काही असे ठिकाणं आहेत. आता तुम्ही सांगितलं जसं खजुराहो वगैरे, तर काही स्टेट्समध्ये म्हणजे आपल्याला कदाचित माहिती कमी असते म्हणून एक आपल्याला वाटतं की जसं चंबलच्या खोऱ्यातनं वगैरे सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा आपण विचार वेगळा करतो. तर असा काही तुम्हाला अनुभव आलाय का कधी? नाही, मग त्या मानाने तिथे मात्र मी थोडी मागे आहे. जिथे मला रिस्क आहे त्या टूर मी आतापर्यंत नेले नाहीत. जसं मी काश्मीर टूर नेली नाही, चारधाम नेली नाही, अंदमान नेली नाही, किंवा मी अजून 7 सिस्टरच्या साईडला टूर नेली नाही. मी स्वतः बघून आली. पण ह्या सगळ्या टूर मी टाळले जिथे मला एकटीला टूर नेणं रिस्क आहे, मला कुठलाही बॅकअप नाहीये रूढ अर्थाने मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांसारखा. त्या टूर मी नेलेल्याच नाहीयेत. आणि याचा अर्थ मी ते धडाडी करत नाही किंवा तो कॉन्फिडन्स मला नाही असं नाहीये. माझ्यामुळे इतरांना त्रास नको. आता अनेक टुरिस्ट इतके घरातल्यासारखे झालेत, ते म्हणतात मॅडम तुम्ही न्यावं आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, काय आले प्रसंग तर आम्ही पण आहोत तुमच्यावर तोंड द्यायला. पण अजूनही मी त्या ठिकाणी टूर नेल्या नाही जिथे माझ्यामुळे लोकांना त्रास होईल याची मला भीती वाटते की रिस्क आहे. मला वाटतं ते बाकी ऑल ओव्हर इंडिया मी टूर नेलं. तो सुज्ञ पण आहे ना प्रोफेशन मध्ये बाळगण्याचा, नाही का? एक्झॅक्टली, सगळं हावरटपणा नाही. आणि असं आहे की आता चारधाम सारख्या ठिकाणी हवामान इतकं अनप्रिडिक्टेबल असतं की तुमच्या माहितीचा ज्ञानाचा काही उपयोग होत नाही हो तिथे. आत्ता हा वारा सुटतोय, आत्ता पाऊस येतोय, आत्ता कडक ऊन होतोय, अशाला एखाद्याला काही झाला त्रास तर मी एकटी काय करू
शकणारे, हेच तुम्ही कॉमन एखाद्या म्हणजे आता अनेक लोकांना जेव्हा साधी साधी शहरं मी नेते की साधं टुरिझम आहे माझं, तिथे काही त्रास झाला तर मला मी सांगते काय हॉटेलवाले, ट्रॅव्हलवाले, इतर पॅसेंजर, टुरिस्ट लोक खूप मदत करतात आणि तिथे मला ते काही फारसं टेन्शनचं काम वाटत नाही. तुमच्या त्याच्यामुळे मी मते तुमच्या मते कोणतं योग्य वय आहे आपल्या ट्रिप्स चालू करायला? काय सांगाल तुम्ही? कारण आता पण तुम्ही सांगितलं की तुम्हाला लहानपणीच ह्या सगळ्याची गोडी लागली होती. तर कधीपासून सुरुवात करावी आणि एक व्यक्ती म्हणून ट्रॅव्हलनी तुमच्या आयुष्यावर काय फरक पडलाय असं वाटतं तुम्हाला? आता ट्रॅव्हलिंग कधी सुरू करावं, मी तर लहानपणापासून मी माझ्या मुलाला वयाच्या 2 वर्षापासून ट्रॅव्हलिंगला नेते. त्यामुळे ऍक्च्युली तुम्ही कधी जाणते होताय प्रवासासंदर्भात, तुम्ही किती डोळस प्रवास करताय हे प्रत्येक व्यक्तीवर असतं. म्हणजे आता मी स्वतः माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधी रिसॉर्टला जाऊन एक दिवस आराम केलाय नाहीच मला आवडत. म्हणजे हो, म्हणजे कारण माझी ती वृत्ती नाही. ते जे करतात ते वाईट आहे तसं नाही मला म्हणायचंय. पण मला अनेक लोक म्हणतात मॅडम मॅडम चला ना 2 दिवस ह्या रिसॉर्टला जाऊ, मस्त तिथं स्विमिंग पूल आहेत, जंगल आहेत. अरे वा, आपण स्विमिंग पूल तिथे बघण्यापेक्षा एखाद्या नदीत डुंबायला जाऊ, समुद्रावर जाऊ. त्या स्विमिंग पूलच्या पेक्षा मला ते प्रिफर जास्त वाटतं, नेचर आवडतं. त्यामुळे त्या वृत्तीची मी नाही. मी आतापर्यंत कधी कुठल्याही रिसॉर्टला अशी टूर नेली नाही. फक्त जेव्हा हुरडा पार्टी असते तेव्हा मात्र आजकाल हुरडा पार्टी एखाद्या रिसॉर्टलाच मला जावं लागतं, फुल पॅकेज दिवसाचं घ्यावं लागतं. तेवढीच माझी काय ती टूर तिथे असते. नाहीतर मला 3-4 ठिकाणं एका दिवसात दाखवल्याशिवाय काही चैन पडत नाही. असं वाटत नाही की मी लोकांशी प्रामाणिक वागली असं होतं ते. त्याच्यामुळे मला ते थोडंसं काही इतकं जमत नाही. आणि एक पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची आवड आहे. कोणाला धार्मिक आवडतं, कोणाला आता याच्यात अजून एक मी तुम्हाला सांगते, मी कुठल्याही ऍडव्हेंचर टूर पण काढत नाही. जसं की किल्ले चढणं, जम्पिंग वगैरे किंवा अभयारण्य वगैरे दाखवणं. म्हणजे गीरचं जंगल मी दाखवते किंवा मी कान्हा दाखवते, पण जे असतं ना अभयारण्यात राहणं, मचाणावर वगैरे, हे अजून मी केलेलं नाही. कारण पुन्हा मी त्यातली जाणकार नाही. त्यामुळे जे मला माहित नाहीये किंवा जिथं माहिती काढायचं आता मला फारसा उत्साह नाही म्हणा, ते मी नेत नाही. आणि आता तर सोलो ट्रॅव्हलिंग हा एक प्रकार आलाय. लोक एक एकटे हिंडतात, ते मला खूप खूप आवडतं. परंतु माझा बिझनेस असल्यामुळे मी सोलो ट्रॅव्हलिंग करू शकत नाही, तर मी ते नक्की केलं असतं. जर आता समजा तुम्हाला ब्रेक म्हणून, पूनमताईंना समजा ब्रेक म्हणून ट्रिप काढायचे, तर तुम्ही कुठल्या ट्रिप एजन्सी बरोबर जाता का कधी ग्रुप टूर मध्ये, का स्वतःच कायम फक्त ट्रॅव्हल करता? नाही, मी आतापर्यंत कोणत्याच ट्रॅव्हल कंपनीबरोबर गेलेली नाहीये रूढ अर्थाने. कारण आई वडील पण आम्ही आमचेच चिंडायचो आणि नंतर पण माझ्या आयुष्यात माझी म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे 9 साली मी वासोटा किल्ल्यावर, मी सांगितल्याप्रमाणे जे माझा प्रांत नाही तिथे मी गेलीये. वासोटा किल्ल्यावर एक दिवसाची टूर होती पुण्यात, तेव्हा मी एकांबरोबर गेले होते बस. बाकीचे किल्ले साधे आहेत. म्हणजे माझे तर बरेच 15-16 किल्ले बघून झालेत. बाकीचे किल्ले साधे गड किल्ले, चढायचे किल्ले वगैरे आहेत. वासोटाही चढायचंच आहे, पण थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे की ते बोटिंग करून जा, मग हे करा. त्यामुळे तो किल्ला बघण्याचं माझं एकटीचं काही धाडस झालं नाही स्वतः जाऊन. ते मी ट्रॅव्हल कंपनीवर गेले होते. तुमच्या बकेट लिस्टवर कोणती अशी डेस्टिनेशन्स आहेत ती जी तुम्हाला करायची आहेत? मी परवाच छत्तीसगडचं एक पुस्तक वाचलंय, तर डोक्यात आहे की आता छत्तीसगड लोकांना दाखवायचं. आता झालंय काय माहितीये का, रिपीट कस्टमर खूप आहेत. माझा 1000 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आता मी दुसरा पण ग्रुप केलेला आहे. आता नवीन, आता हे रिपीट कस्टमर जे आहेत त्यांना काहीतरी नवीन पाहिजे. डोक्यात आहे छत्तीसगडला जावं किंवा जे दीव दमण आहे किंवा नागपूर आहे, जे मी आतापर्यंत केलेलं नाहीये ते आता हळूहळू मला करायचंय. छोट्या छोट्या टूर 3-4 दिवसाच्या, असं काय काय. किंवा आता ज्या टूर करून 7-8 वर्ष झाली आहेत, ज्या मी नेल्याच नाहीयेत नंतर, जसं की आसाम, मेघालय किंवा दार्जिलिंग, गंगटोक, कलकत्ता, हे करून मला 7-8 वर्ष झाली. मध्ये कोरोना नंतर खंड पडला आणि त्याच्यानंतर शक्यतो लोकांच्या धार्मिक टूरकडे मात्र कल खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक ह्याच्या टूर करण्याचं थोडंसं माझं कमी झालं. त्यामुळे, आणि मी सांगू का, आम्ही असं काही टाइम टेबल ठेवलेलं नसतं. लोक म्हणतात टाइम टेबल पाठवा, मी असं काही टाइम टेबल ठेवलं नसतं. मी 3 महिन्याच्या नंतर, आता काय जून महिन्यापर्यंत टूर माझ्या फिक्स झाल्या, जाहिरात करून झाली, लोक जमून झाली. आता जून एंडला काय करायचं, आता कदाचित काशी, प्रयाग, अयोध्या करीन, कारण तिकडे पावसाचा त्रास काही इतका होत नाही. त्यामुळे असं माझं काही टाइम टेबल ठरलेलं नसतं. माझ्या मनात आलं मी टूर डिक्लेअर करते, असं आहे. इतक्या ट्रिप्स न्यायच्या म्हणजे आता सतत तुम्ही बिझी असता, तर दमणूक समजा होत असेल किंवा फिटनेस, त्याचं कसं तुम्ही आतापर्यंत राखलंय?
फिटनेस म्हणजे खरं सांगायचं तर काही असं वेगळं करत नाही. मला व्यायाम करायला वेळ मिळत हा. नाही, कंटाळा येतो असं म्हणलं तरी चालेल. मी 15-16 दिवस तर घराच्याच बाहेर असते. आणि मग मी असं म्हणते की देणगी आहे मला. आणि याचा अर्थ मलाही डायबिटीस आहे, तसं काही नाही की मला काही नाहीये. मी जे जितकं जमेल तितकं मॅनेज करते. माझा विश्वास आहे, म्हणजे मी मानते ज्यांना शंकर महाराजांना मी मानते, आणि माझा विश्वास आहे की ते माझ्याकडनं करून घेत आहेत ना, मग विषय संपलेला आहे. मी सांगते त्यांना की ही ट्रिप माझी छान करून आणा. पुढच्या ट्रिपचं माहित नाही, पण ही ट्रिप माझी छान करून आणा. आणि उलट आहे, माझ्या शरीराला, माझ्या मनाला बाहेर इतकी सवय झाली आहे की एक 7-8 दिवसांनी मला असं चंचल की आता ट्रिप डिक्लेअर करायला पाहिजे आपल्याला. आता काय गंमत कशी होते कोरोना काळात किंवा जेव्हा टूर नसते तेव्हा लोक मला म्हणतात, काय हो मॅडम तुम्ही काय करता घरात? तर आता इतकं उलट आहे, जितकी मी घराच्या बाहेर असते तितकी मी जेव्हा माझ्या घरात पुण्यात असते तेव्हा मी माझ्या स्वतःच्या घराच्या बाहेर 7-7, 8-8 दिवस पडत नाही. माझ्या घरात मी बाई लावली नाही, कारण मी सारखी घरात नसते. मग नेमकं आपण येतो तेव्हा ती बाई येणार नाही, मग अनेक गोष्टी, मग पुन्हा आपला स्वभाव थोडा हट्टी की हे असं का नाही केलं तर तसं का केलं. त्यामुळे मी कशाला बाई लावली नाही. त्यामुळे मी घरात आली की एक 2-3 दिवस माझे घर आवरण्यात जातात. मग मला वाचन आहे, आवड आहे मला वाचनाची, त्यामुळे मग मी सगळं माझं पिक्चर बघणं आहे, माझं विणकाम आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझं इतके ते 4-5 दिवस निघून जातात की पुढच्या टूरची लगेच तारीख येते. त्यामुळे मला फिट राहता, कारण म्हणजे सतत ऑन टोज आहात त्यामुळे. म्हणजे मन तुमचं सारखं कुठेतरी गुंतलेलं असलं ना की तुम्हाला होत असणाऱ्या शारीरिक व्याधींचा विसर पडतो. आणि औषधं मात्र अत्यंत विश्वासाने घ्यायची की हे आपल्याला बरं करणार आहेत. साशंक मन कुठेही नको तुमचं, कुठल्याच तुम्हाला बाबतीत. आतापर्यंत आपण कसं म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तर काही असे गमती जमतीचे अनुभव आहेत का? काही जे तुमच्या एकदम कायम अजूनही आठवण आली तरी हसू येतं असे लोकांचे? नाही, असे तर खूप आहेत, आता सांगणं मुश्किल आहे मला. पण एक हा. ढोबळ मानाने सांगते. नाश्त्याची गंमत सांगते, नाश्त्याची. तर सकाळी जर नाश्त्याला काय मॅडम, आज नाश्त्याला काय, बरेच वेळेला माझं पद्धत वेगळी असते. मी हॉटेलात नेते नाश्त्याला, लोकांना सांगते तुम्हाला काय हवंय ते ऑर्डर करा, बिल घ्या आणि बिल मला द्या, मी बिल देणार. पण ज्या वेळेला मी एक डिश द्यायची ना त्यावेळेला सगळ्यांना मिसळ देणार बरं का. मिसळ नको मॅडम, तिखट असते आणि घशाशी येते, सकाळी मिसळ नको बरं का आम्हाला. ओके. मग उपमा देणार बरं का मी सगळ्यांना. उपमा मॅडम आम्ही रोज घरात खातो, काहीतरी वेगळं द्या. ओके. मग आज मी साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना देणार आहे. नको मॅडम, त्यांनी फार पित्त येतो, घशाशी येतं फार ते. बर, मग आता मी सगळ्यांना बटाटे वडा देणार आहे. मॅडम आम्हाला दुसरं काहीतरी बघा ना, आम्हाला बटाटा खायचा नाही, डायबिटीस आहे. बर, मग सगळ्यांना मी इडली वडा सांबार देणार आहे. अहो मॅडम दर शनिवारी आमच्याकडे इडली वडाच असतो. अशा प्रकारे नाश्त्याच्या पदार्थाची तर फार गंमत येते. द्यायचं काय, शेवटी मी सिस्टीम सुरू केली, तुम्हाला जे येते ते खा आणि मी बिल देते. पण एकच एक पदार्थ, कारण असं आहे की मी देणार तर सगळ्यांना सेम देणार. मग तुला उपमा आवडतो मग तुला उपमा, तुला बटाटे, माझ्याकडनं मग असेल तर मी सगळ्यांना सेम देणार. मग मी सिस्टीमच बदलली. मी आता आजकाल जिथे बुफे असतो नाश्ता तिथे नेते, नाहीतर चक्क तुम्हाला काय हवंय ते ऑर्डर करा. म्हणजे मी उपमा सांगितला तर तो रोज घरात होतो, पण तुम्ही उपमा खाल्लात की काय हॉटेलचा उपमा सुंदर होता, मस्त मटार होते, काजू होते, काय मस्त होता. हे असं असतं त्याच्यामुळे. आणि अगदी फालतू कारणावरनं मजा असते. मॅडम आम्हाला रूम बदलून देता का? का हो काय झालं? अहो त्यांच्या रूमची खिडकी आहे ना ती मेन रोडवर आहे, आमच्या रूमची खिडकी आहे ना ती डकमध्ये. अहो पण आपल्याला इथं झोपड्यापुरतं आलोय, आपण काय खिडकीत वाकून बघायला आलोय का की काय आहे काय नाही? पण रूम एसी रूमला तुमची खिडकी बंदच राहणार एवढं करून. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला हसायला येतं. मग मी त्यांना तेच म्हणते, एक काम करा, आपल्याला खिडकी बंद करून झोपायचंय, खिडकीनं बघूच नका बाहेर काय चाललंय, तेच बघू नका काय चाललंय. हे अशा काही काही तक्रारी वजा असतात, पण मी लगेच परिमार्जन करते. अगदीच जेन्युइन तक्रार असेल तर मी त्याची दखल घेते. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की मी असते बरोबर, मला कोणाला काही विचारायची गरज नसते, त्यामुळे निर्णय मलाच घ्यायचा आहे. त्यावेळी लोकांना विश्वास असतो की आपली तक्रार जर ओके असेल, योग्य असेल, तर बरोबर मी त्या तक्रारीची दखल घेतली जाते. असं आहे सर. तुमच्यासाठी सोर्स ऑफ इन्स्पिरेशन कोण आहे की कायमच तुम्हाला सपोर्ट केलाय असं? सोर्स ऑफ एक लक्षात घ्या की मी माझीच इन्स्पिरेशन आहे. आपणच आपलं दीपस्तंभ बनावं लागतं, तसं माझं झालं. स्वयंप्रकाशित. पण मला विरोध कोणाचा नाही, हे खूप चांगलं आहे ना.
म्हणजे मी हो. हा बिझनेस सुरू केल्यानंतर काही लोक म्हणले ना, पुरुषासारखं काम करते का, किंवा तुला जमणार आहे का, हेक्टिक होईल, तब्येतीकडे लक्ष दे, अमुक अमुक. पण माझ्या घरातले माझे सासू सासरे, नंदा, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझे बहीण भाऊ, या सगळ्यांनी मला म्हणजे विरोध न करता सपोर्ट केलेला आहे. विरोध न करणं हा पण एक प्रकारचा खरंय सपोर्ट आहे ना. खरंय अगदी. पण बाकी जे आहे की एखादी टूर कुठे न्यायची हे ठरवणं, किंवा हॉटेल बुक करणं, किंवा रेल्वेची तिकीटं काढणं, रोडचं मॅप ठरवणं, हे सगळं मी माझ्या ह्यानी करते. जी काही देवानी देणगी मला बुद्धी दिली आहे भूगोल इतिहासाची, त्याच्यावरच मी करते. मी कोणाला विचारायला जात नाही, असं आहे. आता आता ज्या कोणी पुढे या क्षेत्रात आहेत किंवा भरपूर फिरायचं आहे लोकांना किंवा इन जनरल लाईफ मध्ये तुम्ही काय सगळ्यांना सल्ला द्याल किंवा तुमच्या अनुभवाचं तुम्हाला असं काय वाटतं की काही गोष्टी फॉलो केल्या तर चांगलं आयुष्य आपण जगू शकतो? मला खूप फिरायचं आहे, पण फिरायला खूप पैसा लागतो हे खोटं आहे असं मी म्हणेन. कारण तुमचा भर हा साईट सीइंग आणि लोकल फूड थोडं. म्हणजे मी काय म्हणते, आपण जिथे जाऊ तिथलं संस्कृती आहे. अन्न ही एक संस्कृती आहे ना. हो. अन्न सेवन करणं आणि साईट सीइंग करणं या दोघांवर जर भर दिलात आणि तुम्हाला राहणे आणि प्रवास करणे यात जर लाविशपणा नको असेल, तर फिरणं हे फार काही महाग नाहीये. ही मध्यमवर्गीय वृत्तीने मी बोलते बरं का. हा, तुम्हाला हॉटेल 5 स्टार पाहिजे, बफेला 100 पदार्थ पाहिजेत, आमच्या हॉटेलात केटल पाहिजे, रस्त्यावर उघडणारी खिडकी पाहिजे, पडदे पांढरेच पाहिजेत, शॉवरच पाहिजे, हे सगळं असेल तर अहो ते 1,000चं काम 5,000 वर गेलं. हो. तुम्हाला फिरायचंय म्हणजे नक्की काय करायचंय, तुम्हाला बघायचंय फिरणं, याचा अर्थ तुम्ही अनुभव घेणं, डोळ्यांनी, मेंदूनी, मनानी, हे सगळं साठवणं. हे जर करायचं असेल तर कमी पैशात नक्की होतं. मग ते नियोजन तुम्हाला केलं पाहिजे की फिरण्यावर म्हणजे साईट सीइंगवर, बघण्यावर तुमच्या ज्ञानात भर पडू दे, तुमचा अनुभव विश्व समृद्ध होऊ देत आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढच्या आयुष्यात खूप होतो. तुमची जाण वाढते, एक प्रकारची समज वाढते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमची धडाडी वाढते. तुम्हाला थोडं असं, आपण डबक्यात असतो ना, असं कळतं अरे बाहेर फार वेगळं आहे जग. म्हणजे मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रातली साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही नाहीये. आणि आपल्याकडचे लोक एकादशी, संकष्टी चतुर्थी असं काही असलं की मॅडम आम्हाला साबुदाण्याची खिचडी मिळेल का? मग मी म्हणते त्या मालकाला जरा विचारता का? मग तो मालक म्हणतो, अच्छा आपका फास्ट है, आप उपवास रख रहे हैं, तो आप खाते की हो? असे म्हणजे हा जेन्युइन प्रश्न आहे. त्यांना वाटतं उपास म्हणजे काही न खाणं किंवा फळं खा, ज्यूस प्या, पिऊन उपास करा या अर्थाने. पण उपास आहे म्हणजे मला खिचडीच पाहिजे, हे तिकडे गेल्यावर हे जे काही असतात आपले एक समज, ते गळून पडतात. खरंय खरंय. आणि आपण ऍडजस्टमेंट पण शिकतो. एक्झॅक्टली. आपले नखरे जेवढे घरात करतो तेवढे बाहेर जाऊन नाही करत. आणि मग ते आपल्याला कळतं की जग किती आता साधं आहे हो. उत्तर भारतामधला महिना आणि आपला दक्षिण भारतातले महिने ह्यात फरक असतो. त्यांचा पौर्णिमेला नंतर सुरू होतो, आपला अमावस्येनंतर सुरू होतो. ज्या वेळेला मी उत्तर भारतात लोकांना देते आणि एखादी तिथी वगैरे बघायची असते, तेव्हा त्यांना कळतं की अरे आपल्या भारत देशातली काय विविधता आहे, तरी आपण एका सूत्रात बांधले गेलो. मला खूप अभिमान आहे भारत देशाचा. मी की आपलं कल्चर म्हणजे काय हे अखंड भारतात फिरल्यावर तुम्हाला कळतं की तरी आपण एका सूत्रात गुंतलो की आपण भारतीय आहोत, आपण शांती आणि अहिंसेचं मानणारे लोक आहोत, आपण जगा आणि जगू द्या हे मानणारे लोक आहोत, आणि आपण आनंद घेणारे लोक आहोत. जीवन हे एकदाच मिळतं या विचारांचे लोक आहोत. आणि हे सगळं तुम्ही भारत बघितलात की तुम्हाला कळतं. मग तुमचा धर्म, जात हे सगळं गळून पडतं. रेल्वेतनं प्रवास केल्यावर कळतं भारत काय आहे, कसं तुम्ही एकमेकाच्या उपयोगी पडता, कसं तुम्ही एकमेकांची संस्कृती आदान प्रदान करता, साध्या बोलण्यातनं, खाण्यातनं, पेहरावावरनं. ते हे सगळं कळण्यासाठी बाहेर पडायलाच पाहिजे. आणि ते बाहेर पडणं हे फिरणं आहे, उघड्या डोळ्यांनी बघणं आहे, मनात साठवणं आहे, मेंदूत साठवणं आहे, डोळ्यात साठवणं आहे. करेक्ट. आता तुमच्या ट्रिप्स तर म्हणजे मी फॉलो करतच असते. ज्यांना कुणाला समजा आता तुम्हाला संपर्क करायचा आहे तर त्याच्यासाठी कुठे संपर्क करायचा? ऍक्च्युली माझ्या जाहिराती मी प्रिंट मीडियात देत नाही, फेसबुकवर देत नाही, तर माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यालाच देते. आणि तेच सांगितलं ना, झालंय असं की माझ्या टूरची जाहिरात जे आता रिपीट कस्टमर आहेत ना, ते म्हणतात मॅडम आम्ही तुमचा टूरचा ग्रुप पहिला पिन करून ठेवलाय, तिथे टुंग वाजलं की लगेच आम्ही बघतो काय जाहिरात आली मॅडमची. आणि म्हणून त्या लगेच टूर भरतात. आता अनेक नवीन लोक ज्यांना माझ्यावर यायचंय, पण माझ्या रिपीट कस्टमर इतके रेस लावतात की नाही नाही आता ही टूर आहे ना, आता जायचंच आहे आपण.
तर त्याच्यामुळे मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपलाच कायम टूरच्या जाहिराती करते. माझा मोबाईलचा नंबर जो व्हॉट्सअपचा आहे तो हवं तर पिंक मी करते. सांगते. हा. हा, येस. आणि तिथे लोकांनी मला मेसेज करावा, मी ग्रुपमध्ये ऍड करीन. आणि मी अजून एक सांगू इच्छिते की अगदी 6 लोक असले तरी सुद्धा मी कस्टमाइज टूर नेते. म्हणजे 6 बायकांची फक्त मी अमृतसरला टूर नेली आहे, कोकणात टूर नेली आहे, हैदराबादला टूर नेली आहे, महिला ग्रुप किंवा फॅमिली ग्रुप. आणि पुण्यातले 87 एक ग्रुपच्या मी कस्टमाइज टूर नेल्यात. त्यात वन डे पासून कोकण वगैरे अशा टूर आहेत. ओके. आता शेवटचा प्रश्न असा विचारीन की आता आंतरराष्ट्रीय जाण्याचा तुमचा विचार आहे का? नाहीये खरं. मला भारतातच अजून लोकांना इतकं हिंडवायचं आहे. आणि आता पुन्हा सांगते की आंतरराष्ट्रीयसाठी जे एक क्वालिटीज लागतात व त्याला विजाचं ज्ञान पाहिजे. हो. मला तिकडं भूगोलाचं आणि इतिहासाचं ज्ञान आहे, पण विजाचं ज्ञान, तिकडचे अजून काय रेग्युलेशन्स रूल्स असतील पर्यटकांसाठी त्याचं ज्ञान, हा. किंवा थोडं इंग्लिश भाषेवर प्रभुत्व, या गोष्टी माझ्याकडे नाहीत. त्यामुळे कदाचित माझा मुलगा जेव्हा बरोबरीला आणि जर तो म्हणला तर मी नाही, म्हणजे माझा कॉन्फिडन्स आणि त्याचा कॉन्फिडन्स असं मिळून करू. पण अजून भारतात खूप बघण्यासारखं आहे. आणि जितक्या सहज मी एकटी आता भारतात हिंडू शकते लोकांना घेऊन, कॉन्फिडन्स आहे कारण मला, तितकं मला माहित नाही फॉरेनला जाईन की नाही. त्याच्यामुळे तो विचार नाही माझा. आणि ते हे सगळं सांगायला मला लाज वाटत नाही की या गोष्टींचं ज्ञान मला नाही फॉरेनच्या, म्हणून मी नेत नाही. आमच्या ह्या शुभेच्छा असतील की नक्कीच तुमच्या इंटरनॅशनल ट्रिप्स पण व्हाव्यात आणि तुमची जी बकेट लिस्ट आहे ती अजून वाढतच राहावी आणि अशाच सगळ्यांना तुम्ही आनंद वाटत राहावा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज इन्स्टावर लाईव्ह आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि बाकीच्या ज्या कोणांना संपर्क साधायचा आहे त्यांनी मला मेसेज केला तरी चालेल, किंवा मॅडमचं इन्स्टा पेज आहे, फेसबुक पेज पण आहे, तुम्ही फॉलो करू शकता, त्यांना संपर्क साधू शकता. थँक्यू एव्हरीबडी फॉर वॉचिंग आणि पुन्हा भेटूया परवा अजून आपल्या सिरीज मध्ये. थँक्यू सो मच. गुड नाईट एव्हरीबडी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. येस.